नमस्कार, बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील। मे महिन्याला सुरुवात झाली आणि उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने वाहने पेट घेतल्याच्या घटना घडत आहेत। अशीच घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता घडली। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 98 60 40 66 07 88 30 77 18 07। तुळजापूर आगाराची बस MH20 BL 4226 तुळजापूर वरून सोलापूरकडे प्रवासी घेऊन येत होती। ही घटना तुळजापूर सोलापूर महामार्गावरील तुळजापूर नाका येथे मंगळवारी दिनांक 6 रोजी दुपारी 12 वाजता घडली। सदर बस तुळजापूर नाका येथे पोहोचताच इंजिनमध्ये आवाज झाला व धूर आला। त्यामुळे बस चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून काय झाले ते पाहिले। त्यावेळी बोनेट मधून आणखीनच धूर निघू लागला। त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वाहकाला दिली। त्यामुळे चालक व वाहकाने बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले। काही क्षणातच बसने अचानक पेट घेतला। प्रवाशांना चालकाने सुखरूप बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली। या घटनेत जवळपास एसटीचे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। सुदैवाने बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला नाही, अन्यथा यापेक्षाही जास्त नुकसान झाले असते। बसने पेट घेतल्यामुळे जुना तुळजापूर नाका येथील एका बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती।